मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा करायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 3 चमचे पिठी साखर, 1 चमचा मीठ आपण मिक्स करूयात. इथे 2 वाटी बेसनला 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. मी याच वाटीने बेसन आणि पाणी मोजून घेते आहे. ढोकळा करत असताना पाण्याचं प्रमाण हे तितकंच महत्त्वाचं आहे. पिठी साखर मीठ पाण्यात विरघळल्यानंतर 2 चिमूट हळद आपल्याला त्याच्यात टाकायची आहे. याने काय होतं, हळद पाण्यामध्ये चांगली मिसळून गेली की लाल बॅचेस येत नाहीत. थोडं थोडं करून बेसन घालून सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया. बऱ्याचदा काय होतं, आपण हौसेने ढोकळा करायला तर घेतोच, पण तो नीट फुगत नाही किंवा घशामध्ये घास अडकल्यासारखा होतो किंवा फसतो. त्याचं कारण काय बरं, तर मिश्रण नीट फेटाळलं जात नाही किंवा प्रमाण कमी जास्त होतं. इथे सांगितलेलं तुम्ही जर सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा चुकणार नाही याची मी खात्री देते. मिश्रणामधल्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतल्यात. यात 3 चमचे तेल घालते आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, ढोकळा मऊ व्हायला मदत होते. चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हातानेच 2 ते 3 मिनटं फेटाळून घेऊयात. चमचा किंवा व्हीपने तुम्ही फेटाळून घेऊ शकता, पण मी इथे हाताने सजेस्ट करेल. हाताने तुम्ही जेवढं जास्त फेटाळून घेऊ शकता तितकं फेटाळून घेतलं तर ढोकळा खूप छान जाळी धरतो. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला बेसन किती पातळ हवं. आता हे मिश्रण आपण साईडला ठेवूयात आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमण बनवायचं आहे त्या भांड्याला तेल लावून घेऊया. मी इथे सपाट तळाचं भांडं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर सपाट थाळा वगैरे असं घेऊ शकता.
इथे तयार केलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकणार आहोत आणि त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी 1 चमचा पाणी घालणार आहोत. इनो फ्रूट सॉल्ट ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला मिश्रणात इनो ॲक्टिव्ह करून घेण्याच्या अगोदर पाणी गरम करून घेणं गरजेचं आहे. इथे मिश्रण चांगलं मिक्स झालं आहे. मी आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यात हे सगळं बॅटर काढून घेते. इथे आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे. आता हे बॅटर आपण शिजवून घेऊ. गॅस मध्यम ठेवून ढोकळा 20 मिनटं आपण शिजवून घेऊया. ढोकळा बॅटर आपण ज्या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये बॅटरचा जास्त थर लावू नये. आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. इथे मी लहान कढई घेतली आहे, त्यात 2 चमचे तेल घालते आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण 1 चमचा मोहरी घालूया. बघू शकता इथे आपली मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. ज्या वाटीने मी बेसन मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेते आहे आणि ते आपण या फोडणीमध्ये घालूया. फोडणी चांगली मिक्स करून घेऊया. आता यात आपण 1 चमचा पिठी साखर व अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. मिक्स करूयात आणि पुन्हा एक अर्धा मिनिट याला चांगली उकळी काढून घेऊयात. कमीत कमी वेळेमध्ये आणि अशा चमचमीत आणि छान छान रेसिपीज तुम्हाला करायला आणि खायला आवडत असतील तर मायराज किचनला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचा ढोकळा नक्की कसा झाला. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या फोडणीला सुद्धा छान उकळी आलेली आहे. एकदा मिक्स करूयात आणि गॅस बंद करून थंड करून घेऊयात. इथे 20 मिनटं झालेली आहेत. आपण आपला ढोकळा चेक करूया. तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त फुगलेला आहे. एकदा चेक करूयात आणि आपला ढोकळा आपण काढून घेऊयात. सुरुवातीला इथे मी साईडच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घेते आणि ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा काढायचा आहे त्या प्लेटमध्ये आपण तो काढून घेऊया. वरतून थोडंसं टॅप केलं तर ढोकळा इझिली निघून जातो. तुम्ही बघू शकता इथे आपला ढोकळा किती स्पंजी आणि सुरेख झालेला आहे. इथे मी ढोकळा कापून घेते. तुम्ही बघू शकता कापतानाचा ढोकळा किती स्पंजी दिसतोय. तुम्हाला मी दाखवेलच की आपला ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पंजी झाला.
इथे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालं आहे आणि त्याला खूप छान जाळीसुद्धा आलेली आहे. आता आपण जी ढोकळ्यासाठी जी फोडणी तयार केली आहे ती याच्यावर घालूया. तयार केलेली संपूर्ण फोडणी आपल्याला इथे घालायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. चला तर बघा आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.